अन भीमरायाच्या पुण्याईनं हा राजू बागुल जॉनी लिव्हर तर वैशाली शिंदे बघा माधुरी दीक्षित दिसू लागली. तर आपण मावशीला घेऊन जाऊ माझं ना. गाणं ऐकलं, माझं वंदन ऐकलं. त्या मावशीला उतरून घेऊन जाऊ. माझ्या भीमाच्या जयंती वाणी माहिती मावशीला कसा उतरून करत होता. शोधून बघा या जगामध्ये अशी कोणाच्या बापाची हाय का. कुणाच्या बापाच्या 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 आजोबाच्या पंजोबाच्या कुणाची नाही. कारण या देशामध्ये एकच बापाचा बाप तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का अरे वैऱ्याचा वाढत होता ताप. अगं त्या वैऱ्याचा माझे मामा प्रकाश पवार, माझी भाकर प्रकाश पवार. अरे वैऱ्याचा वाढत होता ताप. मी काय म्हटलं, एकच लाईन धरून ठेवली. माझ्या भीमाच्या जयंती माझ्या भीमाच्या जयंती. अरे मावशी कान धरती आहे. अरे मावशी कान धरती आहे. भीम माझा वेगळा नाही, भीम तुझा वेगळा नाही. शोधून बघा या जगामध्ये अशी कुणाच्या बापाची नाही का. कुणाच्याच बापाची नाही, कारण बापाचा बाप कोण. अरे वैऱ्याचा वाढत होता ताप आणि त्या वैऱ्याचा आम्हा वाढत होता ताप. पण त्या तापाचं काय झालं, वैऱ्याचा त्या वैऱ्याचा वाढत होता ताप. कधी अहो जेव्हा जन्माला बापाचा आला बाप. वैराचा वाढत होता ताप. मला जे म्हणायचं, पण आम्हाला वाद घालण्याची सवय झाली. माझं गाणं माझ्या भीमाच्या जयंती वाणी सांगा, जयंती कुणाची हाय का शोधून बघा या जगामध्ये. काय होतं त्यात, बाईनं एकच लाईन माझ्या भीमाच्या जयंती. असू द्या, मी म्हटलं खूप सुंदर आवाज, सुंदर बाई म्हणतात, मी पण सुंदर. कौन सी चक्की का आटा खाते हो जी. तू आगे चक्की का. हा प्रोग्रामला भारी आहे पण. खामोश रह के नहीं, खामोश रह के नहीं, ती मावशी का पाहत रहो. सारे शहर को दिखाता होगा. ती मावशी पाहत वैशाली तू जिस चक्की का आटा खाती है उससे जरूर कोई शेविंग वाला ही पीता होगा.
असू द्या, त्यांनी त्यांच्या परीनं गाणं साजरं केलं. मी माझ्या परीनं साजरं करतो. मला चांगल्याला नाव ठेवणं मला आवडत नाही. चांगलं तर चांगलं आहे, पण जे अयोग्य आहे त्याबद्दल माझं मत मांडणार आहे. म्हणून बघा, भाई म्हणतात कि अप्रैल का महीना मशहूर होता. म्हणून माझे मामा प्रकाश पवार म्हणतात, थोर महामानवाच्या जन्मामध्ये भीमजन्म एक नंबर झाला. थोर महामानवाच्या जन्मामध्ये भीमजन्म एक नंबर झाला. त्या विद्येच्या मागे ज्ञान रथ चाकणारा भीम माझा एक भ्रमर झाला. जातीचा भीमोड करण्या भीम माझा तथागताचा पामर झाला. आणि 14 एप्रिलचा महिना या सगळ्या 12 महिन्यामध्ये अमर झाला. 12 महिन्यामध्ये असे माझे मामा म्हणतात. माझे गुरु चेतनजी उदास म्हणतात, जुगनों के चमकने से चेतन उजाला नहीं हो जाता. जुगनों के चमकने से जुगनों के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता और दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. अहो भाई, मी म्हटलं चंद्राला सूर्याला आकाश धरणीला बघा विचारून आहे का. आता काय म्हटलं, या करता म्हटलं की चंद्र हा साऱ्या जगात आहे, सूर्य साऱ्या जगात आहे, दिवस साऱ्या जगात आहे, रात्र साऱ्या जगात आहे. ते साक्षीला आहेत म्हणून त्यांना विचारा असं म्हटलं. आणि माझी तुलना त्या वामन दादाच्या गाण्याशी करता माझी लायकी नाही बाई. पण मला आज स्वतःचा स्वाभिमान वाटतो की मी लिहिलेल्या गाण्याची तुलना तुमच्या सारखे आहेत वामन दादाच्या एका ओळीशी करतात. आणि त्यामुळे समाजानं मला डोक्यावर घेतलं. भाई साहेब, जुगनों के चमकने से चेतन उजाला नहीं हो जाता और दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. जुगनों के चमकने से चेतन उजाला नहीं हो जाता, दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. अरे पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए. नीले कपड़े पहन लेने से कोई जय भीम वाला नहीं हो जाता, कोई जय भीम वाला नहीं हो जाता. आणखी बघा, उत्तर नाही माझं मत आहे. म्हणे तलवार मार सकेगी हमको, तलवार ना मार सकेगी हमको, क्योंकि हमारे विचारों में शांति दूत गौतम है. चांगली गोष्ट आहे, पण हम तलवार भी क्यों खाएंगे. शांति दूत गौतम तो है, मगर बाबा साहब ने कहा है जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला गुनहगार है. क्यों कि बलवान हमेशा बदला बलबूते से लेते हैं. उदासी म्हणतात हम तलवार भी क्यों खाएंगे. उदासी म्हणतात बलवान हमेशा बदला बलबूते से लेते हैं. अरे धोखेबाज सदा धोखा धोखे से देते हैं. अरे हम गादी नहीं जो दूसरा भी गाल दुश्मन की तरफ कर दे. हम जय भीम वाले थप्पड़ का जवाब अपने जूते से देते हैं, अपने जूते से देते हैं. आणि म्हणून माझे मामा प्रकाश पवार म्हणतात, अजून निर्भवणे साहेब बाकी आहे. ते म्हणतात कहां तक है गैरों में दम आज हम भी देखेंगे. दुश्मन के लिए इशारा.
कहां तक है गैरों में दम, आज हम भी देखेंगे। अरे दिन निकले या दम निकले, हम भी देखेंगे, क्योंकि समता, स्वाधीनता और बंधुता ही न्याय के रास्ते हैं। और हमारी पूरी जिंदगी तो सिर्फ अंबेडकर जी के वास्ते है, सिर्फ अंबेडकर जी। आणखी म्हणतात आमचं आधी जीवन असं होतं, आमच्या हातात असं होतं, आमच्या गळ्यात तसं होतं, गळ्यात मडकं होतं, हातात झाडू होता, आता लाडू आला। तब्येतीला आमच्या खानदेशात बुंदीचे याचे मेथीचे लाडू बनवतात, हिवाळ्यात बनवतात, तब्येतीला चांगले असतात बाईसाहेब। म्हणून म्हणायचं की सहज यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा। माझे मामा म्हणतात की सहज यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा, चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा, नुसती नजरेला नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा, अन जर का अंगावर सावली पडली तर यांना विटाळच विटाळ व्हायचा। आता त्या राजगादीवर दलित बसला, आता विटाळ तुमचा कुठं गेला? त्या राजगादीवर दलित बसला, आता विटाळ तुमचा कुठं गेला? दलित वकिलानं न्याय दिला, विटाळ तुमचा कुठं गेला? अरे दलित डॉक्टरनं इलाज केला, विटाळ तुमचा कुठं गेला? आणि आमचा भीमराव तुमचा जावाई झाला, सांगा विटाळ तुमचा कुठं गेला? आमचा भीमराव तुमचा जावाई झाला, कसा झाला? आजारी वर्गात भीम माझा, अनाथ एका कोपऱ्यात बसला, ओ माय महिमा, आजारी वर्गात भीम माझा, असा एका कोपऱ्यात बसला, अर्पण भीमचा वै बनून, अरमाया भीमचा वै बनून, बामन वाड्यात पण भीम बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधला पहिला विद्वान नंबर 1 या जगामधला बामनाच्या पोरीशी लग्न केलं। अभ्यासातून सांगतो, लग्नाचं वय नव्हतं हो, बाबासाहेबांना लग्नाची हौस नव्हती, लग्नाची हौस होती तर विदेशामधल्या लुसी नावाची बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणणारी बाई, तिला बाबासाहेब मातेचा बहिणीचा दर्जा देतात। लुसी म्हणते आय लव्ह यू आंबेडकर, आंबेडकर मला असं वाटतं मी तुझी बायको व्हावं, तू माझा नवरा व्हावा। बाबासाहेब म्हणतात लुसी तू खूप सुंदर आहेस, अगं मी काय जगातला कुठलाही माणूस तुला बायको करेल, तुझा नवरा होईल। अगं लुसी मी पण तुझा नवरा झालो असतो, पण काय करू ग लुसी, अगं शेण गौऱ्या थापून आपलं पोट भरणारी माझी रमा माझी मुंबईत वाट पाहते, माझी रमा माझी जातीयतेचा पायंडा मोडायचा होता। जर बाबासाहेबांनी त्यावेळेस बामनाच्या पोरीशी लग्न केलं नसतं
तर आज या देशामध्ये नवे जगामध्ये एकही मायचा लाल जन्माला आला नसता की ज्याच्या मागे बामणाची पोर लागली असती. पण बाबासाहेबांना जातीय तिचा पायंडा मोडायचा होता म्हणून आज आता लाईनच लागली. आठवले साहेब पण बामणाची, प्रकाश आंबेडकर पण बामणाची, अविनाश महातेकर बामणाची, गायक प्रकाश पाटणकरची सून बामणाची. अहो आमचा इंडियन आयडॉल जेव्हा अभिजित सावंत झाला, बामणाच्या पोरींचे फोन, आय लव्ह यू अभिजित, यू आर म्हणून म्हणायचं. उदाची म्हणतात की आप बिजलियां गिराती है बिजलियां, अजी सुनते हो, आप बिजलियां गिराती है बिजलियां जब पलके उठा के बंद करती है. आप बिजलियां गिराती है बिजलियां जब पलके उठा के बंद करती है. देखने वाले देखते रह जाते हैं जब आप हौसला बुलंद करती है. पर शायद आपको ये बात नहीं मालूम, अरे जब से मेरे भीम बाबा बने इन बामनों के जवाई, तब से ये बामनों की लड़कियां हम जय भीम वालों को बहुत पसंद करती है, बहुत पसंद करती है. बाबासाहेबांना जातीय तिचा पायंडा मोडायचा होता. म्हणून बाबासाहेबांनी बामणाच्या पोरीशी लग्न केलं, पण स्वतः बामण झाले नाही. त्या बामणीने पोरीला दीक्षा घ्यायला लावली, तिला म्हणायला लावलं, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्या बामणीन पोरीला म्हणायला लावलं. आताचे आमचे काही एखादी बामणाची माग लागली, शेमडी लंगडे लोळे, त्याला लय भूषण आता चालतो. पण बाबासाहेबांनी आपला आदर्श सोडला नाही. दीक्षा घ्यायला लावली, मानवतेचा धम्म स्वीकारायला लावला, समानतेचा धम्म स्वीकारायला लावला. म्हणून मला म्हणायचं बघा, ए ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे. खूप मजा येणार आहे. ना जाने किसी किसी को धर्म की बात भी अधर्म क्यों लगती है. अरे महू की ठंडी हवा भी इनके बदन को गर्म क्यों लगती है. उदासी म्हणतात, ना जाने किसी किसी को धर्म की बात भी अधर्म क्यों लगती है. महू की ठंडी हवा भी इनके बदन को गर्म क्यों लगती है. ऐ भीमजी के सालों और रिश्ते में ससुर लगने वालों, जरा ये तो बताओ, फिर तुम्हें हमसे जय भीम करने में शर्म क्यों लगती है. अरे शर्म. एक शेर ऐकवतो बघा, घ्यायला सर्व आहे, घ्यायला. या देशातल्या कितीतरी अस्पृश्य समाजातल्या जाती आहेत, कितीतरी पगड जातीचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केला. घेताना सवलत लगेच अर्ज भरतात, साहेब मी मागासवर्गीय, नोकरी लागली, बाहेर आला, जय भीम केलं. म्हणून आम्हाला या देशामध्ये, हा माझा शेर आहे, माहिती आहे, लक्ष द्या, आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला जोडा लागतो. आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला जोडा लागतो. अहो सवलती घ्यायची या हरामखोरांना लाज नाही वाटत, पण आम्ही यांना जय भीम केला तर जसं काही यांच्या आईला काळा काळा घोडा. अरे हे वकील डॉक्टर इंजिनियर, हे वकील डॉक्टर इंजिनियर. माझं नवीन कॅसेट जयंतीचं गाणं होतं,
विद्वान नंबर 1 बऱ्याच शिड्या आहेत, गाणं संपल्यानंतर मिळेल. जयंतीचं गाणं यात खास आकर्षण ग्रंथपाल ऐकवणार आहे. अहो वकील डॉक्टर इंजिनियर हे बनले सवलती घेऊन. अहो वकील डॉक्टर इंजिनियर बनले सवलती घेऊन, पण बैमान झाले हरामी झाले विमात खाऊन. फूलपति न बहाने वाला मेहनत की रोटी खाता है. माझे मामा प्रकाश पवार. खून पसीना बहाने वाला मेहनत की रोटी खाता है, हराम की रोटी खाने वाला औरों के पीछे जाता है. हराम की रोटी खाने वाला औरों के पीछे जाता है, अपना सब कुछ लुटा देने के बाद फिर पछता के रोता है. और जो समाज को धोखा देता है वो एक बाप का नहीं बल्कि 12 बाप का होता है. हे बेईमान झाले. एक शेर ऐकवला. माझे मामा प्रकाश पवार म्हणतात, बापाचे घर फोडणाऱ्यांनो तुम्ही जीव का दिला नाही. लाखो पक्ष काढणाऱ्यांनो तुमचा अंत का झाला नाही. बापाचे घर फोडणाऱ्यांनो तुम्ही जीव का दिला नाही. लाखो पक्ष काढणाऱ्यांनो तुमचा अंत का झाला नाही. अरे भावा भावाचे नाते तोडणाऱ्यांनो तुम्ही विचार का केला नाही. आणि या समाजाचे तुकडे पाडणाऱ्यांनो अरे तुम्ही तुमच्या आईच्या पोटातच का मेला नाही. आईच्या पोटातच. दादा तारंग पवार यांचे पुत्र निलेश पवार. बिना मारे ही मौत भीम कलम की नोक देती थी. बिना मारे ही मौत भीम कलम की नोक देती थी. भीम दीवार वो आंधियों को भी रोक देती थी. गांधी तो भीम जी के सामने सिर्फ एक बूंद सा था. भीम ज्ञान की गर्मी तो समंदर को सोख देती थी. समंदर को सोख देती थी. आपण ऐकलं म्हणे जशी चांदाची चांदणी भीमरायाच्या लग्नाला. खंडोबा काढला भीमराव लावला. रमनवरी नटाली आणि जशी चांदाची चांदणी. वामन दादा काय म्हणतात, चांदण्याची छाया कापराची काया. कसं गाणं असावं, कुणाची तुलना कुणाशी करावी. चांदण्याची छाया कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया.
आई बापाचं लग्न आणि बाई अशी ऐसा ऐसा भीमरायाच्या लग्नाला असू द्या, वजनामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे. वजनामुळं पण म्हणतात जशी चांदाची चांदणी. सगळ्यांना विनंती आहे, माय माऊल्यांना, प्रत्येक बांधवांना हात जोडून याचं उत्तर न मानत नाही माझं मन निर्भवणे. म्हणतात लोकगीताचे कवी आहेत, सामाजिक कसे लिहितात, त्यांनी उत्तर काय लिहिले लक्ष द्यायचं. जशी चांदाची चांदणी रमा भीमाला भेटली, म्हणून निर्भवणे म्हणतात भीम चांद हो नाही सकता. बघा काय म्हणतात. मी तिथपर्यंत येतो, तुम्हाला एवढं चालवत नाही. थोड़ी सी क्योंकि आपकी झलक सबसे अलग. बरोबर म्हणे तर की दोन बाया ठेवा माझ्यासोबत, मजा आ जाएगा. वापे राजू बाबूल मानना पडते यार. एखादं गाणं जर लावलं ना, भीमराज की बेटी किंवा माझ्या भीमाच्या नावाचं, तुमको लाविलं रमण. माझी माय माऊली एखादी म्हातारी जिला उभं राहता येत नाही, ती सुद्धा आनंदात नाही. तुम्हाला येत नाही त्याचं कारण बघा. माझे मामा म्हणतात, जर का माझ्या भीमाने आरक्षण दिले नसते तर तुला पुरुषाचे पाय धुवून पुसावे लागते. जर माझ्या भीमाने आरक्षण दिले नसते तर तुला पुरुषाचे पाय धुवून पुसावे लागले असते. चूल आणि मूल सांभाळीत तुला घरातच बसावे लागत असते. घरदारी साड्याऐवजी तुला ठिगळाचे लुगडे नेसावे लागले असते. आणि ही भीम जयंती 2 महिने जर चालली नसती तर तुला 4 घरची भांडी घासावे लागले असते. मामा आणखी म्हणतात, जिच्यामुळे तुझी चूल पेटते तिलाच भीम जयंती म्हणतात. आणि भीम बाई लोक नाचतात, लोक थोडस तुम्ही केलं असतं ना, दुसऱ्याला सांगायचं तुम लढो मैं कपडा संभाळते. म्हणून जिच्यामुळे तुझी चूल पेटते तिलाच भीम जयंती म्हणतात. जिच्यामुळे तुझी तिजोरी साठते तिलाच भीम जयंती म्हणतात. जिच्यामुळे तुझी तिजोरी साठते तिलाच भीम जयंती म्हणतात. जिच्या जीवावर तू मजाही लुटते तिलाच भीम जयंती म्हणतात. आणि तुझी वर्षभरची दैनात फिटते तिलाच भीम जयंती म्हणतात. का? जशी चांदाची चांदणी रमा भीमाला भेटली. निर्भवने काय लिहितात मेघे दादा, लक्ष द्या बघा उत्तर. चांदाची चांदणी रमाला भेटली म्हणून भीम चांद हो नहीं सकता. अंकल जी देखो कैसा लिखा है इन्होंने. भीम चांद हो नहीं सकता क्योंकि चांद ने अपने मुंह पर काला धब्बा ओढ़ा है. भीम चांद हो नहीं सकता क्योंकि चांद ने अपने मुंह पर काला धब्बा ओढ़ा है. रमा चांदनी हो नहीं सकती क्योंकि उसने आसमान से टूटकर चांद को अकेले छोड़ा है. रमा चांदनी हो नहीं सकती क्योंकि उसने आसमान से टूटकर चांद को अकेले छोड़ा है. चांदनी से बढ़कर रुतबा है मेरे रमाई का क्योंकि उसने
भीम जी के बाहों में अपना दम तोड़ा है, भीम जी के बाहों में अपना दम तोड़ा है। भाई साहेब, दशी चांदणी फार म्हणून म्हणायचं, अरे हाव बी म्हणत मी साहेब आणि तो बी म्हणत मी साहेब, हाव बी म्हणत मी साहेब, तो बी म्हणत मी साहेब, पण मी म्हणत तुम्ही सगळा होईद गायब, आमले पाहिजे फक्त आमना एक बाबासाहेब. अरे बाबा गया सोडी सन आता समज चोरस न राग होई गया, बाबा गया सोडी सन समज चोरस न राग होई गया, आणि धरम ना नावर यासन पोट भरान कामकाज होई गया. ममना बाबा मुळे पोट भरतस मना बाबा मुळे पोट भरतस या भामटा या करंटा या भामटा या करंटा नाचाल काय बोलत जयंती मना बाबा मुळे पोट भरतस या भामटा या करंटा या कसामासा तोडणं वयातले आई मरी मायलो खाई आणि यातनं मरण चांगलं नाही होई वमा, आणि या मरतीचा वयातले जाळाले राखेल नाही भेटी वमा, आणि यातले लाकडं भेटती त्या बी वल्लात भेटती, आणि या चढती तव यातना तारा गाव वाचवती मना बाबा मुळे पोट भरतस मना बाबा मुळे पोट भरतस लाज लाज जय भीम करतस बाबा मुळे पोट भरतस भीम जयंती सांगवी गांव में हो रही है धूम से. ओ भाई इकडे लक्ष द्या. ओ भाई आई ओ भाई ओ बाई भाई इकडे बघा. भीम जयंती हो रही है सांगवी गांव में धूम से और भीमराज की सच्ची बेटी नाच रही है झूम से. साल की भिनकी बेटी नाच रही है.
जयंती आणि हे सांगवे गावचे लोक. अरे मना बाबामुळे पोट भरतात. अरे या समाजानं कलाकार बनवला. आपली काय अवकात, आपला काय डिप्लोमा, विशारद आहोत विशारद. पण आज समाजाने वैभव दिलं आणि बाबासाहेबांचं जशी चांदाची चांदणी रमा भीमाला भेटली. आणि इकडं बघा माझ्या माय माऊल्या, त्यांचा आदर्श घ्या. म्हणून म्हणायचं मना बाबामुळे पोट भरतात. हो माय मना बाबामुळे पोट भरतात. या असा बाबासाहेबला गाणं पैसे घ्यायला पुढं, पण नाचाले हातपाय दुखतात. यातलं चिकन गुनिया हो चिकन गुनिया. पब्लिक खाली बसा. खाली बसा सुग्या. अरे मना बाबामुळे पोट भरतात. मना बाबामुळे पोट भरतात. भाजराची जय भीम करतात. यांच्यातर्फे 100 रुपये मिळाले. चिठ्ठी वाचली जाणार नाही याची नोंद घ्या, लक्ष द्या. अरे खावाले व माय खावाले, खावाले भेटे ना भाकर गोडवर. अरे खावाले भेटे ना भाकर गोडवर. ऐका, पाठीमागच्या लोकांना दिसत नाही, मेहरबानी करून खाली बसून घ्या किंवा बाजूला उभं राहून नाचा किंवा इकडे येऊन समोर नाचा. पण लोकांना दिसलं पाहिजे, अडथळा नको आला पाहिजे. वा वा. जेवढे लोक आहेत उभे राहून नाचत आहेत, गाण्याचा आनंद लुटत आहेत. पण अरे खावाले भेटे ना भाकर गोडवर. आणि पेवाले भेटे ना पाणीच घोटभर. खावाले भेटे ना भाकर पोटभर आणि आपले पेवाले बाई. हो बाई साहेब, जय भीम, जय भीम, जय भीम. ऐका, पाठीमागे झगडे होत आहेत असं मला कळवण्यात आलं. त्यामुळे विनंती आहे, जर झगडे होत असतील तर गाणं थांबवतो, गाणं बंद करतो. जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत गाणं पुढे सुरू होणार नाही. बघा, माय माऊली आपला आदर्श आहे. हात जोडून विनंती, आपल्या माय माऊल्या कसा आनंद लुटतात बघा. अरे खावाले भेटे ना भाकर पोटभर आणि असले पेवाले भेटे ना पाणी ते घोटभर. पण आते यातनं तब्येती दे का तब्येती. यांच्या तब्येती बघा, पूर्वी
खावाले भेटे ना भाकर बोटभर, पेवाले भेटे ना पाणी ते घोटभर, पण आते रोज मटन बिर्याणी तरतसव, पण लाजी लाजी काही करतसव, आबामुळे पोट भरतसव, पण लाजी लाजी काही करतसव, आबामुळे पोट भरतसव, लक्ष द्या. अरे खिसामाई काढतात नोटाच निघडती, खिसामाई काढतात नोटाच निघडती, इस्त्री गयाती आखी गाई निचडती, खिसामाई काढतात नोटासनी गड्डी, खिसामाई काढतात नोटासनी गड्डी मेघे दादा, आणि श्रीगयात या ठिगाईनी चड्डी. बाईसाहेब, हो बाईसाहेब, आमची ऐराणी भाषा आहे, तुम्हाला येत नसेल. गड्डी म्हणजे अशी बंडल बंडल थप्पी. खिसामाई काढतात नोटासनी गड्डी आणि इस्त्री गयात या ठिगाई म्हणजे आता पॅच म्हणतात त्याला ठिगाई, आणि चड्डीचं तर सांगायलाच नको, कॉमन आहे. अरे खिसामाई काढतात नोटासनी गड्डी आणि इस्त्री गयात या ठिगाईनी चड्डी, आणि आता सुटबूट, असा सुटबूट म्हणे पूर्वी असं होतं, पूर्वी तसं होतं, पूर्वी असं, पूर्वी तसं. माहित आहे पूर्वी कसं होतं, एक मुखडा आठवला, अशी तमतम साडी आणि बंगला माडी, अशी तमतम साडी आणि बंगला माडी, नसती दाढी व असती तुझ्या अंगाची काडी, अशी तमतम साडी न बंगला माडी, नसती फजिती असती ग, ही नसती फजिती असती ग. त्या पाटलाच्या घरचं काय असतं, मडकं सांगितलं, झाडू सांगितलं म्हणे, झाडू होता मडकं होतं, झाडू होतं मडकं होतं, दुसरं काय. अशी तमतम साडीनं बंगला माडी, नसती फजिती असती ग. जे काही आहे ते तमतमणारी साडी आहे, धम्माचा लेणं आहे, नसती फजिती असती ग. त्या पाटलाच्या घरचं तू शेण काढाया असती ग, त्या पाटलाच्या घरचं तू शेण काढाया. ज्याच्यामुळे हे दिवस आले दाखवता 1 किलो दाखवता, 2 किलो खाता, आणि मग असे दाडे होतात, आणि नाचायला लागतात. बाबासाहेबाच्या गाण्यावर माझ्या आया माया कशा नाचत होतात बाईसाहेब, पण असू द्या. अरे भीमरायाची पुण्याई ही म्हणे असं, अरे भीमरायाची पुण्याई ही तू बांधलाय बंगला मोठा, असं दाखवलं म्हणून म्हणायचं. भीमरायाची पुण्याई ही तू बांधलाय बंगला मोठा, आज तमतम करी
आज तमतम करी सोनं अंगावरी तुझ्या खिशात आल्या रो नोटा आज तमतम करी सोनं अंगावरी तुझ्या खिशात आल्या रो नोटा आज तमतम करी सोनं अंगावरी तुझ्या खिशात आल्या रो भीमरायाची पुण्याई भीमरायाची पुण्याई तू बांधलाय बंगला मोठा पण तू झालास पक्का खोटा आज तमतम करी आज तमतम करी बाई सोनं बाईनच घालावं सोनं बाईसाठीच आहे बाई साहेब सोन्याचं मोल जर माणसानं सोन्यासारखं असावं आणि सोनं कारण लग्न लावताना धम्माची विधी सांगताना की मी माझ्या वधूला सोनं नाण्याने सगळे लाड पुरवीन सर्व काही देईन असं आपण शपथ घेतो वचनबद्ध होत असतो आपण म्हणून सोनं हे बाईला असावं मला दाखवून काय उपयोग बाबासाहेब म्हणतात सोन्यासारखं वागलं पाहिजे सोन्यासारखं झालं पाहिजे पण ज्याची त्याची पसंती तुम्हाला आहे ते कुणामुळं आज तमतम करी भीमरायाची पुण्याई ही तू बांधलाय बंगला मोठा आरखीचा माई काढतस नोटाच गड्डी आणि इस्त्री गया ती आठी गईनी चड्डी आणि आता सुटमुट आता सुटमुट घाली फिरतस वा पण लाज लाज जाई करतस बाबामुळे पोट भरतस वा पण लाज लाज जाई मने मडका असतं झाडू असता म्हणून सांगितलं त्या पाटलाच्या घरचं शेण काढाया असती ग हो बाईसाहेब इकडे बघा बाईसाहेब माझं पण ऐका हो बाईसाहेब तुम्ही शेण काढायला असते मी काय केलं असतं बघा ना मी काय केलं असतं अहो मीही गायक झालो नसतो मीही गायक झालो नसतो त्या पाटलाच्या घरच्या म्हशी भांडराया असतो त्या पाटलाच्या घरच्या माय मावल्यांनो बांधवांनो लक्ष द्या बाईला पटलं आधी म्हटलं शेण काढाय असती तर लगेच तिकडं तो बघायला तयार नाही मी म्हटलं मी पण म्हशी भादराय असतो तर गोड वाटलं हो बाई पण पुढं काय त्या पाटलाच्या घरच्या मी म्हशी भादराय असतो पण केस भादरलेले न खाली पडलेले मी केस भादरलेले न खाली पडलेले तू गोळा कराया असती ग आता नाही म्हणणार असं बाबा चांगली गोष्ट आहे तुम्ही मान्य करता पण आज तुम्ही आज केस गोळा करायचे दिवस गेले आज तुमचे स्टाईल बघा वैशाली शिंदे की झलक सबसे अलग आपकी जो स्टाइल है और किसी की नहीं है कि संगीत ही जिसकी पूजा है संगीत ही जिसका जीवन है महाराष्ट्र के लाखों लोगों की आज भी दिल की धड़कन है उदास जी महाराष्ट्र के लाखों लोगों की जो आज भी दिल की धड़कन है वो नाम है वैशाली शिंदे जिसका सानी कोई नहीं उम्र 40 से ऊपर है फिर भी देखो आज टनाटन है फिर भी देखो आज टनाटन है म्हणून मला एक मुखडा आठवला
माफी मागतो बेघे परिवारांना, माय मावल्यांना. फिर भी वैशाली टनाटने म्हणून आठवलं काय, अरे नादानपणे न चिकार पंत. आत्ताच गावं असं मला वाटतं, कारण वेळ वाढत चाललाय. मजा आली पाहिजे. आणि प्लीज के साथ, प्लीज के साथ. माय मावल्यांना क्षमा मागतो, कारण वेळ झाली. जयंती आपली अशी जयंती जगात होणार नाही, पण सर्व समाज, सर्व गाव एकत्रित आहे आणि वेळ तशी आली म्हणून गात आहे. अरे नादानपणे न चिकारपणे. प्यार करना, प्यार करना, प्यार करना, प्यार तर एकदा टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे, हात वर झाले पाहिजे. कारण मलाही प्रबोधन आवडतं, प्रबोधनामध्ये पण मॅच झाली कंडिशन आणि ऑफर तर आधीपासूनच होती, कार्यक्रम बुक करताना होती, इथे आल्यानंतर होती. काय होती, काय ऑफर होती? अरे तोंडाला पावडरी ना, पुढं काय, पुढं काय बघा. अरे तोंडला पावडरी ना, ओठला लाली. भाई साहब, ये खानदेश का बच्चा है, आन नहीं जाने दूंगा, बान नहीं जाने दूंगा, ईमान नहीं जाने दूंगा. ये खानदेश का बेटा है, खानदेश की शान नहीं जाने दूंगा. अरे तोंडाला पावडरी ना, ओठाला लाली. तोंडाला पावडरी ना, ओठाला लाली. तोंडाला पावडरी ना, ओठाला लाली. इना लाली ना रंगता इतना, इना लाली ना. तुम्हाला ऐराणी भाषा येते? हे गाणं कुठं मॅच करतो माहिती नाही. बघा, हे गाण्याची या गाण्याची बराबरी कुठं होते? अरे छुप गए सारे नजारे, वही क्या बात हो गई. छुप गए सारे नजारे, वही क्या बात हो गई. तूने काजल लगाया, दिल में रात हो गई.
तोंडाला पावडरीनं ओठला तोंडाला पावडरीनं ओठला लाली तोंडाला पावडरीनं ओठला लाली इना लालीना रंग जाईना अन हाय साली प्यार करना गजराईना डोकाला फुलत येणीला गजराईना डोकाला फुलत येणीला गजराईना डोकाला फुलत येणीला गजराईना डोकाला फुलत इला फुलाचा रंग जाईना हे माझं आयराने गाजलेलं गीत टायटलचं नाव आहे साली प्यार करना विंग्स कंपनीचं इना फुलाना रंग जाईना अरे साली नंबर 1 से रधोंड्या मनी साली नंबर 1 से मैये नीला गजराईना डोकाला फुलत वा रे वा हे बघा भाई ओ भाई ओ भाई ओ भाई नासिक में नहीं कल्याण में नहीं सबसे बड़ी तिहाड़ जेल है और वो नाच रहा है भीम का बच्चा उसके आगे गोविंदा भी फेल है ऐसा नाचतो बघा अरे ये नीला गजराईना डोकाला फुलत 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 इना फुलाना रंग जाईना अरे इना फुलाना रंग जाईना अन हाय साली प्यार करना हाय साली प्यार करना प्यार करना हाय साली प्यार करना प्यार करना प्यार करना हाय साली प्यार करना प्यार करना हाय साली प्यार करना उनमा नको जाऊ हो बाई उनमा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग बाईला नाव ठेवायला जागा होईल ती बेबी नाचली का नाही माहितीये का ती बेबी म्हणते बाई नाही नाचली म्हणून मी नाही नाचणार ओ पंक्या खाला पैसा का धडक्या तुम्ही पैसा खालाय
तू त्याला आवाज देतो तू बाई उभा राहतो हा? नाचील, कमी नाचील. बाबासाहेबांची जयंती जिसको आता है वो करेगा म्हणून अरे उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग 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 तू ना गोरा गोरा रंग जाईल ना. गाण्याची ओळ तशी आहे. तुमचा रंग गोरा नाही त्याला माझा दोष नाही, मी पण तसाच आहे तसे तुम्ही आहात, पण गाण्याची ओळ तशी आहे. गाण्याची ओळ उन्मा नको जाऊ. उन्मा म्हणजे ऊन. धूप में निकला न करो रूप की रानी. उन्मा म्हणजे ऊन. शिडी संपल्यावर शिडी. अरे उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग. पण एक लहान मुलगा हरवलेला आहे. कुणाला जर सापडला, पितांबर आधाडेचा नातू आहे, तो हरवलेला आहे, कुणाला सापडला तर त्याला स्टेज जवळ पाठवा इथे मेहरबानी करून. अरे उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग तू ना गोरा गोरा रंग जाईल ना. इना गोरा गोरा. गाण्याची ओळ कशी आहे? इना गोरा गोरा रंग. इकडे कुठला आहे बघून घ्या. पण तो माझा दोष आहे का? म्हणून माझे गुरुवर्य म्हणतात काली अमावस्या की रात, अरे रात ही कुछ और है. चंचल हसीना की जात ही कुछ और है. उन्मा नको जाऊ तू ना गोरा गोरा रंग से मैना गोरा गोरा रंग जाईना. अन हाय साली प्यार करना हाय साली प्यार करना प्यार या ते स्कॉर्पियो गाडी मा फिरतस पण लागला